ओम शांती। आज आहे 3 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ अवश्य करायचा आहे, कारण आठवणीच्या बळाद्वारेच तुम्ही विकर्माजित बनाल। प्रश्न आहे, असा कोणता विचार आला तर पुरुषार्थ कमी होईल? ईश्वरीय सेवाधारी मुले कोणती सेवा करत राहतील? उत्तर आहे, बरीच मुले असे समजतात की अजून खूप वेळ बाकी आहे, नंतर पुरुषार्थ करू। परंतु मृत्यूचा काही नियम थोडाच आहे, उद्या म्हणत मरून जाल। त्यामुळे असे समजू नका की अजून खूप वर्षे बाकी आहे। शेवटी गैल्प करू अर्थात पुरुषार्थामधील अंतर भरून काढू, असा विचार अजूनच खाली आणेल। जेवढे होईल तेवढे बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करून श्रीमतावर आपले कल्याण करत रहा। आत्मिक ईश्वरीय सेवाधारी मुले आत्म्यांना मुक्त करण्याची, पतितांना पावन बनविण्याची सेवा करत राहतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. हे पूर्वनियोजित विश्व नाटक आहे, त्यामुळे विघ्नांना घाबरायचे नाही। विघ्नामध्ये बाबांच्या आठवण रूपी यात्रेला विसरून जाऊ नका। लक्षात ठेवा, आठवणीची यात्रा कधीही थांबू नये। 2. पारलौकिक पित्याचा परिचय सर्वांना देऊन पावन बनवण्याची युक्ती सांगायची आहे। दैवी झाडाचे कलम लावायचे आहे। आजचे वरदान आहे, मीपणाचा त्याग करून सदैव सेवेमध्ये मग्न राहणारे त्यागमूर्त सेवाधारी भव। स्पष्टीकरण आहे, सेवाधारी सेवेमध्ये सफलतेची अनुभूती तेव्हा करू शकतात जेव्हा मीपणाचा त्याग होईल। मी सेवा करत आहे, मी सेवा केली, या सेवाभावाचा त्याग। मी केली नाही, परंतु मी करणारा आहे, करावनहार बाबा आहे। मीपणा बाबांच्या प्रेमामध्ये विरघळून जावा, याला म्हटले जाते सेवेमध्ये सदैव मग्न राहणारे त्यागमूर्त खरे सेवाधारी। करवून घेणारा करवून घेत आहे, मी निमित्त आहे। सेवेमध्ये मीपणा मिक्स होणे अर्थात मोहताज अर्थात परावलंबी बनणे। ख्या सेवाधारीमध्ये हा संस्कार असू शकत नाही। स्लोगन आहे, व्यर्थला समाप्त करा तर सेवेचे निमंत्रण समोर येईल। ओम शांती।